एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण ज्या सेशन मध्ये आहोत त्या सेशनचं नाव आहे एकतेची उभारणी करण्यासाठी सक्षमता. मग इथे तुम्हाला ना थोडासा विचार करण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण सदाचरण म्हणजे काय हे समजून घेतलं, स्वतःमध्ये विकास घडवून आणणं आणि समाजाच्या प्रगतीमध्ये योगदान करणं, ह्यासाठी आपण आपल्या सक्षमता कशा विकसित करायच्या आहेत ह्याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा केली. त्याच्यातली पहिली जी सक्षमता होती ती म्हणजे सदाचरण ही होती. त्यासाठी लागणारे कौशल्य, त्यासाठी लागणारे अभिवृत्ती, काही गुण ह्याची सुद्धा आपण चर्चा केली. आपण अशीही चर्चा केलेली आहे की तुमच्या ज्या नैतिक सक्षमता आहेत त्या विकसित करण्यासाठी सगळ्यात पहिलं जे महत्वाचं वातावरण आहे ते आहे विस्तारित कुटुंब. दुसरं जे वातावरण आहे ते समुदाय आहे आणि तिसरा जो आहे तो समाज आहे. मग जेव्हा आता तुम्ही विस्तारित कुटुंबामध्ये तुम्हाला ऑलरेडी काही कृती करण्यासाठी दिलेल्या होत्या, सदाचरण वृद्धिंगत करण्यासाठी सुद्धा तुम्ही काही कृती हाती घेणार होतात. सो त्या केल्यानंतर आता पुढचा जो टप्पा आहे, जे वातावरण आहे ते म्हणजे समुदाय. मग आता तुम्हाला असा विचार करायचा आहे की समुदायामध्ये आता तुम्हाला एकता निर्माण करणं कशा पद्धतीने शक्य होणार आहे. त्यासाठी जी सक्षमता आहे त्या सक्षमतेबाबत आपण विचार करणार आहोत. ती सक्षमता कोणती आहे ही सुद्धा आपण समजून घेणार आहोत. मग असा विचार करणं महत्वाचं आहे की अनेक लोक माझा मार्ग ओलांडून जातात, काही जण या ना त्या कारणास्तव माझ्या संगतीत चालतात. मग मी त्यांच्याबरोबर सुसंगती कशी साधू शकतो? मी एकता उभारणी करून गट बांधणी तयार करू शकतो का, किंवा एखादा गट तयार करू शकतो का, यावरही विचार करणं आपल्याला महत्वाचं आहे. मग आतापर्यंतची जी आपली चर्चा आहे ती असं सांगते की तुम्ही अशा लोकांपैकी आहात जे मानव जातीच्या एकतेच्या तत्वावरती विश्वास ठेवतात. तत्वांबद्दल आपण चर्चा केलेली आहे आणि तुमचा असाही विश्वास आहे की इतिहासातील या टप्प्यावर संपूर्ण मानव जातीला ऐक्याची सर्वात जास्त गरज आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आपण कुठल्या अवस्थेत आहोत, आपण आता पौगंडावस्थेत आहोत. तुम्ही अर्थातच कोणताही संघर्ष किंवा कलह टाळण्यासाठी प्रयत्न करता. तुम्हाला असं वाटत नाही की भांडणं चालू असेल तर तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये भाग घेता वगैरे, नाही. तुम्ही शांततापूर्ण सगळ्या गोष्टींमधनं उपाय काढण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही कोणत्याही लढाईत स्वेच्छेने योगदान देत नाही आणि तुमच्या मित्रांशी, त्यांनी स्थापित केलेल्या आनंददायी वातावरणाशी सुसंगत राहण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असता. बरोबर आहे की नाही? पण सध्याच्या काळात जेव्हा सामाजिक जीवनातील प्रत्येक घटकासंदर्भात सतत संघर्ष चालू असतो, तेव्हा एकतेची नुसती प्रशंसा करणं हे पुरेसं नाहीये. आतापर्यंत आपण अनेक वेळा ही चर्चा केलेली आहे की नुसतंच चर्चा करणं, प्रशंसा करणं किंवा काल्पनिक विचार करणं ह्याच्या पुढे जाऊन कृती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ही एकता बांधणीची जी कल्पना आहे ती प्रशंसनीय असली तरी ज्या व्यक्तींना नैतिक सक्षमता विकसित करावायच्या आहेत त्यांच्यासाठी ती पुरेशी नाहीये. मग तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, तुम्ही असं वातावरण निर्माण करण्यास सक्षम आहात का जिथे विविध सुप्त गुण आणि वेगवेगळ्या क्षमता असलेल्या व्यक्ती एकत्र येऊ शकतील आणि त्यांचा विकास होऊ शकेल? तुम्ही एकता निर्माण करणारे आहात का की इतरांनी तयार केलेल्या चांगल्या सुसंगतीची जी फळं आहेत ती चाखायला तुम्ही पुढे जाता? तर या सेशन मध्ये एकता उभारणी करण्यासाठी किंवा एकतेचा पाईक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये युनिटी बिल्डर होण्यासाठी आवश्यक विविध संकल्पना, मूल्ये, गुण, अभिवृत्ती आणि कौशल्ये यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुमच्यामध्ये तुम्ही जे नेतृत्व गुण प्रस्थापित करण्याचा, सराव करण्याचा,
सक्षमता उभारण्याचा प्रयत्न करत आहात, त्याच्यासाठी आता जे वातावरण आहे ते आहे समुदाय, आणि तिथे आता आपल्याला एकता निर्माण करायची आहे. तरच आपलं जे स्वप्न आहे की आपण एक परिपूर्ण जग निर्माण करू शकतो, तिथे आपण वाटचाल करण्यासाठी काय होऊ शकतो, वी कॅन बिकम एम्पावर्ड. तर तुम्ही ज्या संकल्पनांवर चर्चा करणार आहात त्यामध्ये ऐक्य म्हणजे एकता, विविधता त्याला आपण इंग्रजीमध्ये डायव्हर्सिटी म्हणतो, परस्परावलंबन म्हणजे इंटरडिपेंडन्स, आणि सुसंगती ज्याला आपण इंग्रजीमध्ये हार्मनी असं म्हणतो, या सगळ्या संकल्पनांचा समावेश होतो. तुम्ही आता समजून घेणार आहात की एकता म्हणजे नुसतं ऐक्य, लोकांनी एकत्र येणं एवढंच नाहीये, तर त्याच्या पुढे जाऊन अनेक संकल्पना त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. मग तुम्हाला काही मुद्दे देण्यात आलेले आहेत. ऑफकोर्स तुम्ही तुमच्या अध्ययन साहित्यामध्ये ते आणखीन पुन्हा एकदा ते वाचू शकता. पण हे जे मुद्दे जे आहेत ना, ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यातले काही जे भाग आहेत ते कदाचित तुम्हाला असं वाटेल की एका भागाशी हा जो दुसरा भाग आहे तो परस्पर विरोधी आहे. सो तुम्ही हे मुद्दे ऐकून घ्यायचे आहेत, त्यांच्यावरती चर्चा करायची आहे, आणि कोणत्या मुद्द्याशी तुम्ही सहमत आहात किंवा असहमत आहात हे तुम्हाला ठरवायचं आहे. ऑफकोर्स हे केल्यानंतर व्हॉट इज द आउटकम, म्हणजे ह्या चर्चेच्या शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की जीवनात सर्वात महत्वाचं तत्व संघर्ष नाहीये, तर विविधतेतील ऐक्य आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी, ज्याच्यावर जीवन आधारित आहे. हा जो निष्कर्ष आहे ह्याच्यापर्यंत आपल्याला पोचण्यासाठी काही मुद्दे जे मी आता मांडणार आहे त्याचा आपल्याला मदत होणार आहे. मग पहिला मुद्दा असा आहे की इतिहासामध्ये असा एकही क्षण आढळला नाही जेव्हा मानवी जीवन स्पर्धा आणि संघर्ष ह्यांच्यापासून मुक्त होते. आपल्याकडे कितीतरी वेळा आपण जेव्हा इतिहासाची पुस्तकं पण बघतो, कितीतरी युद्ध, कितीतरी अशा व्यक्ती आहेत की ज्यांनी दुसऱ्यांवरती अधिकार दाखवले, शोषण केलं, ह्यांच्याबद्दल अनेक माहिती आपल्याला दिसून येते. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि प्रगती घडवून आणण्यासाठी आपल्याला हितसंबंधांकडे माणसाला लक्ष द्यावे लागते. सर्वांच्याच हितामध्ये सुसंगती आणणे केवळ अशक्य आहे, म्हणूनच युद्ध टाळणे अशक्य आहे. हा पहिला मुद्दा आहे. डू यू अग्री विथ दिस? तुम्हाला हा मुद्दा पटतो का की युद्ध हे व्हायलाच पाहिजे, ते आपल्याला टाळता येऊ शकत नाही? आय एम शुअर हा विचार ऐकल्यानंतर तुम्ही अशा निष्कर्षाप्रत आलेले असाल की नाही, आपण लोकांमध्ये सुसंगती आणू शकतो आणि आपण युद्ध सुद्धा टाळू शकतो. त्यामुळे या मुद्द्याशी आपण सहमत नाही आहोत. मग दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या आजूबाजूच्या जगाचे निरीक्षण केले तर असं दिसून येतं की एकता किंवा एकत्र येणे, परस्परांविषयी आकर्षण असणे, ह्यामुळे जीवन अस्तित्वात येते. खरंच किती सुंदर कल्पना आहे. तुमच्या आजूबाजूला बघा, तुमचं मित्रमैत्रिणींचा ग्रुप असेल तिथे बघा, तुमच्या स्वतःच्या कुटुंबांमध्ये बघा, ही एकत्र येणं, एकता असणं, एकमेकांविषयी आकर्षण असणं, प्रेम असणं, ह्यामुळे काय होतं, जीवन फुलतं, अस्तित्वात येतं. पण ऐक्य आणि सुसंगती ह्यांचा जर अभाव असेल तर काय होतं, मरणाला आमंत्रण मिळतं. फिजिक्स मधलं एक उदाहरण आहे, म्हणजे जे आपल्या आजूबाजूला सगळीकडे दिसतं आणि आपल्या आयुष्याचा तो भाग आहे, तो म्हणजे पदार्थातील कण देखील आकर्षणाच्या बळामुळे एकत्र बांधलेले असतात. हे बळ जर काही क्षण थांबले तर काय होईल, वस्तू आणि पदार्थांचे अस्तित्वच क्षणात नष्ट होईल. त्यामुळे काय म्हटलेलं आहे इकडे, इंटरडिपेंडन्स किंवा हे जे परस्परांविषयीचं आकर्षण आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे काय होतं, एकता निर्माण होते. ऑफकोर्स या मुद्द्याशी आपण सगळे सहमत आहोत. आणखीन एक असा मुद्दा इथे मांडलेला आहे की समाजावर शतकानुशतके वर्चस्व गाजवणाऱ्या व्यक्तींच्या कृत्यांबद्दल इतिहासात खूप लिहिलेलं आढळतं. पण त्याचबरोबर असंख्य सामान्य व्यक्तींनी ज्यांनी निस्वार्थीपणे प्रेम केलेलं आहे, मैत्री दर्शवलेली आहे, उदात्तता, एकात्मता, त्याग, संयम हे सर्व दाखवून मानव जातीला तिमिरातून तेजाकडे नेलं आहे, त्यांची नोंद कुठे आहे? ऑफकोर्स काही जणांची आहे, पण ते इतके थोर संत होते, प्रेषित होते, आदर्शवादी कवी होते, साहित्यिक तत्वज्ञानी होते, वैज्ञानिक होते, त्यांच्याबाबत जितकं लिहायला पाहिजे लिहिलं गेलेलं नाहीये. जे अगदी साधेपणाने आणि सत्तेशिवाय जगले, त्यांना इतिहासात इतकं मर्यादित स्थान आपण का देतो? सत्ता मिळवणे गाजवण्यासाठी ज्यांनी रक्तपिपासूपणा केला, अधिकार लालसा कधीही दाखवली नाही, अशा कोट्यावधी
छोट्या मोठ्या व्यक्तींनी या प्रगतिशील संस्कृतीची जडणघडण केलेली आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून जर इतिहास मांडला गेला तर खरोखरच उज्ज्वल भविष्याकडे पाहण्याची आपली जी दूरदृष्टी आहे ती धुसर करणारे निराशाचे धुके दूर होतील आणि आपल्याला कसं वाटेल, आपल्याला जास्त आशावादी वाटेल. खरोखर हा मुद्दा खूप बरोबर आहे आणि वी डू अग्री विथ दिस की खरंच अशा लोकांच्या दृष्टिकोनात जर इतिहास मांडला गेला तर आपल्याला आपली प्रगती झालेली दिसून येते, आपल्या नैतिक विकास सुद्धा झालेला एक प्रकारचा त्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येतो. म्हणून आपण या मुद्द्याशी सहमत आहोत. पुढचा एक मुद्दा असा आहे की मला इतरांपेक्षा वेगळे ठरवणारे व्यक्तिमत्व माझ्या दृष्टीने अधिक मोलाचे आहे. ऑफकोर्स आहे, माझं व्यक्तिमत्व वेगळं आहे, तुमचं वेगळं आहे, तुमच्या मैत्रिणीचं, मित्राचं, आईचं, बाबांचं, तुमच्या भावंडांचं, सगळ्यांचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळं आहे. मग इतरांसारखं होण्यासाठी माझ्यावर का दबाव आणावा? माझ्या आवडीनिवडी, माझ्या आकांक्षा आणि माझी स्वतःची जीवनशैली त्याचा त्याग मी का करावा? असा जर आपण विचार केला तेव्हा असं आपल्याला वाटेल की जेव्हा मी एकतेची म्हणजे युनिटी बद्दल विचार करत असतो, जी भाषा ऐकत असतो, तेव्हा मला समानतेची संकल्पना अधिक जाणवते. या समानतेचा मी नेहमीच तिरस्कार केलेला आहे. प्रिय मित्रमैत्रिणींनो, हा मुद्दा समजून घेण्यासाठी एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. एकता म्हणजे एकसारखेपणा नाही. मी जशी आहे तशीच तुम्ही असायला पाहिजे, मी जसे कपडे घातले तसे तुम्ही घालायला पाहिजे, सगळ्यांनी अगदी एकसारखा विचार करायला पाहिजे, ह्याचा अर्थ असा होत नाही. एकता म्हणजे एकसारखेपणा नाही, हे आपल्याला पुढच्या मुद्द्यामध्ये सुद्धा समजणार आहे. म्हणून समानतेची मी नेहमीच तिरस्कार करतो हा मुद्दा चुकीचा आहे. कारण एकता म्हणजे समानता नाही, त्याच्यामध्ये विविधता ही अंतर्भूत आहे. म्हणूनच पुढचा जो मुद्दा आहे तिथे असं म्हटलेलं आहे, एकता म्हणजे एकसारखेपणा नाही. खरे पाहता विविधता ही एकतेच्या संकल्पनेचा अंगभूत घटक आहे. हे महत्वाचं आहे, हे आपण समजून घेणं या घटकेवरती अतिशय आपल्यासाठी गरजेचं ठरणार आहे. कारण एक उदाहरण बघूया. संगीतामधला एखादा सूर पुन्हा पुन्हा वाजत असेल तर त्याच्यात सुसंगती वाटेल का आपल्याला? जर आपण सा नुसताच वाजवत राहिलो तर काय सुसंगती आहे? पण स्वरांचा जेव्हा आरोह अवरोह यांचा सुंदर आणि विविध सुरांचा मिलाफ होतो, त्यातून काय होतं? सुमधुर संगीत निर्माण होतं. मग एकतेला वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या नावाखाली नाकारणारे विविधतेचा मूळ हेतूच गमावून बसतात, कारण त्यांना विविधता म्हणजे काय हेच समजत नाही. मग स्वतंत्र व्यक्तिमत्व अर्थ प्राप्त होतो, एक पूर्णत्व प्राप्त होते. त्यामुळे एकतेच्या वातावरणात खऱ्या अर्थाने तुमचं जी पर्सनॅलिटी आहे, तुमचं जे स्वत्व आहे ते फुलतं. विविधतेतील सुसंगतीने आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या सौंदर्यामुळे ती अर्थपूर्ण होते. त्यामुळे विविधता, सुसंगती, परस्परावलंबन या सगळ्यांचा इथे आपण समजून घेत आहोत अर्थ. आणि इथे हा जो मुद्दा आहे तो आपल्याला पटलेला आहे की विविधता हा एकतेचा भाग आहे. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ह्या कृतींबाबत तुम्हाला अध्ययन साहित्यामध्ये आणखीन मार्गदर्शन दिलेलं आहे. ते मार्गदर्शन तुम्ही वाचा आणि ह्या कृती पूर्ण करा. आपलं सेशन इथे संपलेलं आहे. धन्यवाद.